आणि आयाकडे किसणीवर गूळ किसता. गूळ कशा किसता ना तो मी तुमका नंतर सांगते, कारण काळो गुळा बघा. तर मित्रांनो मगाशी जो आपण गूळ किसून घेतलेला ना तो कशासाठी, तर गुळाचं कोकम सरबत आपल्याला तयार करूचो हा. त्यासाठी आहे हे सगळे जे गुळा कोकम सरबतचे जे साल आहेत ती सगळी भरून घेता आहे बघा. त्याच्यानंतर आपण हे काचीच भरताला अशी या काचेच्या बॉटल्यात आपण सगळी कोकम भरून झालेली आहेत. आणि आपल्या कसा उन्हात ह्यो आता आपल्या म्हणजे ह्यो जो शुगर असतं ते खाऊ शकतो. ज्यांना शुगर आहे ना तो गुळाचं कोकम सरबत खाऊ शकतो. त्यासाठी आपण गुळाचं कोकम सरबत बनवला आहे ना. तर आता आपण पागळून घ्या, म्हणजे ग्लासात आणि गाळणी वगैरे धुवून घेतला मगाशी. गुळाचो आणि कोकमचा फरक काय, तर ह्यो जरासो काळा हा आणि तो थोडंसं लाल. गुळाचो कोकम सरबत ओरिजिनल आम्ही बनवला आणि यांका टेस्ट घेऊक सांगता. पहिला आहे चल वरना बी घेऊ आहे त्यांना देऊचा कसं हा मस्त झालं. आता कार्तिकी हा भारी आहे ना. गुळात शुगर आल्या का चांगला ना. जरा बरोबर झालं, पाणी बरोबर आहे ना. मस्त आहे. आम्ही काय टाकला होत ना गुळ वगैरे, एकदम भारी हा. त्यांका दिवाय. तर मित्रांनो गुळाचं कोकम सरबत कसं वाटलं कमेंट करून मात्र नक्की सांगा.